त्यासोबत आहे महाड सुबोध दादा एक्सप्रेस. मोहिते. महाड एक्सप्रेस भेटणार उर्फ सुशांत दादा, नुसतं यॉर्करचे बादशाह आणि फळाफळ फळाफळ. पाव कोणी बरोबर चिल्ला रे मनू भाई. अमन यांचा सत्कार करणार कल्पेश मोहिते अमनचा. लय बॅटिंग केलीस ना तू. नायगावचा थॉमस डायस उर्फ रोहित बोबड्या बघायला भेटेल. हॅलो हॅलो. तसेच तुम्हाला नायगावचा थॉमस डायस उर्फ रोहित बोबड्या बघायला तुम्हाला भेटणार. हॅलो. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे पुरंदर संघ अ या संघाचा कर्णधार दिनेश हडकर. चांगली फलंदाजी पाहायला मिळाले. तब्बल 5 चेंडूवरती लगातारचे 5 षटकार पाहायला मिळाले. ते म्हणजे आमचे मित्र पॅडी यांचे खास निकटवर्तीय प्रसाद लाड याला. तुम्हाला ऑन फील्ड मध्ये गांधी दादा देखील भेटणार. पहिली ओव्हर घेऊन येणार ते ओमकार. त्याच्या विरुद्ध खेळणारे अजित दादा मोहिते. बघूया आपल्या संघासाठी किती धावा उभारण्यात येत आहे. नॉन स्ट्राईकला ते आज सुबोध दादा सावंत. पहिला सामना आजच्या दिवसातील पहिला चेंडू सतीश डोळे 11च्या संघाचे फलंदाज अजित मोहिते यांनी टटवलेला चेंडू पाहूया. त्यावरती 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत. नक्कीच एक दिग्गज खेळाडू आहे. केलेली होती. एक मोठा खेळाडू आहे नायगावचा टेनिस क्रिकेट मधला एक मोठा खेळाडू ज्याचं नाव आहे अजित मोहिते. नक्कीच ओमकार यांची प्रशंसा होईल कारण त्यांनी पहिला चेंडू चांगला पद्धतीने अचूक असा ठेवला आहे. त्याच्यावरती तब्बल 2च धावा खर्च केल्यात. पाहूया पुढचा चेंडू अजित मोहिते यांना. आणि आताही फक्त आणि फक्त सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे ओमकार यांची. कारण अजित मोहिते असा बलाढ्य असा खेळाडू त्याला शांत थांबवण्यामध्ये त्याला यश मिळालं आहे ते म्हणजे ओमकार. त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ओमकार याची अचूक टप्पा कारण पॉवर प्लेमध्ये त्याने टाकतोय तो गोलंदाज लेग ब्रेक पद्धतीचा. पाहूया आता फलंदाजीला आलेत सुबोध सावंत. पहिला चेंडू त्यावरती पाहूया नाही. चोरटी धाव. सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे ओमकार. तब्बल 3 चेंडूवरती 4च धावा खर्च केल्या आहेत. पॉवर प्लेचा असा षटक. नक्कीच सतीश डोळे 11 हा असा बलाढ्य असा संघ. चांगले असे मातब्बर असे खेळाडू त्यांच्यामध्ये क्रिकेट आहेत. चांगले असे बॅट्समन आहेत. राम जानकी आणि नॅशनल ए आपण तयार राहायचं. यानंतर आपला सामना आहे राम जानकी नॅशनल ए. आता मात्र समाचार घेतलाय तो म्हणजे अजित मोहिते यांनी चांगला षटकार मारला. लेग साईडच्या दिशेने चांगला लोअर फुलटत होता परंतु त्याने चांगला असा कनेक्ट केला आणि षटकार. सतीश डोळे 11 या संघाचे घातक फलंदाज अजित मोहिते टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव. नक्कीच चांगली फलंदाजी करताना परंतु तितकंच कौतुक करावं लागेल ते म्हणजे ओमकार यांचं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ओमकार यांची. पाहूया कोणत्या प्रकारे कमबॅक करतात ओमकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्ले षटकातील.
पुन्हा एकदा तटवला आणि हा हॅलो षटकार. 2 षटकार अजित मोहिते यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या 16. बॉल किती आले? 5 चेंडू 16 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. चांगली फलंदाजी पाहायला मिळते सतीश धुळे या संघाचे फलंदाज अजित. पुन्हा एकदा पाहूया याच्यावरती काय होत आहे. त्यावरती पाहूया. चेंडू हवेत. बॉल आणि हा षटकार. षटकार. नक्कीच सकाळपासून नितीन राजापुरे, साई सचिन पाळेकर आणि आता अजित मोहिते. आणि सचिन उर्फ भाजी, सुशांत दिलेवान या संघाच्या प्लेयरने देखील इकडे षटकार मारलाय. हा सॉरी नक्की. विसरलो आम्ही. लक्षात राहत नाही ना 80 होते. आणि लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत अजित मोहिते यांनी. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे सतीश धुळे येलोन या संघाचे फलंदाज अजित मोहिते. तू त्यांना काय बोलतोय? याला बोल ना काहीतरी. बॉलिंगला तुम्ही खोललाय विकेट संदीप टाकले ना खोललाय 3. चांगला चेंडू संदीप दादा याचा, परंतु त्याच्यावरती केवळ एकच धाव. नक्कीच चांगला असा गोलंदाज आहे संदीप दादा. अचूक टप्पा असतो हॅलो. त्याचा. सोनू बैद आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाजवळ यायचंय. सोनू बैद. हे नाही सोनूची आधी बाजूला ठेव ना. सोनू विसरून गेलाय. नाही विसरून गेलाय रे. नाही विसरून गेला. नाही फोन आलेला मला पा. ते आहे. आणि आता मात्र लांब 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 वरचा षटकार. नक्कीच अजित मोहिते एक नामवंत असं टेनिस क्रिकेट मधलं नाव. नक्कीच त्यांना ओळखलं जाते म्हणजे लांब लांब लांबवरचे षटकार मारण्यासाठी. नक्कीच संदीप दादा कोणत्या प्रकारे कमबॅक करतात पाहूया. सुंदरसा चेंडू, परंतु त्याचाही समाचार घेऊन त्यांना षटकाराच्या बाहेर टोकला अजित मोहिते. अजित मोहिते मागच्या 3 चेंडूवरती 3 षटकार, तसेच आताही तब्बल 2 चेंडूवरती 2 षटकार टाकलेत. लगातारचा 5वा षटकार असेल अजित मोहिते याच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे सतीश धुळे इलेव्हन या नायगाव या संघाची. नक्कीच चांगला असा भरणा आहे त्यांच्या टीम मध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तटवला चेंडू, परंतु त्याच्यावरती 4 धावा. नक्कीच पुरंदर संघ बी यांचे थोडेसे खांदे थोडेसे खाली झालेले आहेत. नक्कीच त्यांना चेअरअप करायला पाहिजे आपल्या टीमने. सचिन पाटणकर थोडे नाराज आहेत कारण मागची मॅच ते नुक्कड 11 यांनी त्यांना हरवलंय. परत एकदा षटकार. नक्कीच अजित सारखा फलंदाज समोर असताना त्याला नक्कीच षटकारांवरती षटकार पाहायला मिळते आहेत. नाही 5 किती 6 वैयक्तिक अशा 46 धावांवरती खेळतोय तो म्हणजे अजित मोहिते. 43 माफ करा. पुढचा चेंडू चांगला टटवला चेंडू कव्हरच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 4 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे राजदादा तिथे यांचं. जरा पाय वर घेऊन बसा राम जानकी. हा मंदार जरा तुम्ही सांगा. हा अजित मोहिते याचे वैयक्तिक अशा 47 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे 2 षटकाखेरीस 49. 2 षटकाखेरीस 49.
हॅलो. नॅशनल बी या संघाचे फलंदाज. पुढचा चेंडू. आता गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे संघाचे ओवी 11 या संघाचे संघमालक महेश कुडपे. नक्कीच पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत महेश कुडपे. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये ते रेग्युलर प्रॅक्टिस करतात. राजेश काळे यांची टीम, राजेश दादा आणि ऑल टीम 40 प्लेयर. सकाळी आम्ही प्लेयर्स 7ला प्रॅक्टिस करतो. नक्कीच त्याचा फायदा मिळेल का पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करताय महेश कुडपे. अजूनही सुबोधची बॅट शांत आहे. 49 बॉल. नक्कीच आपले बाहेरचे बॉल जे गेलेत ते प्लेयर आणायला पाठवायचे कोणाला तरी. हॅलो ए भीम, जरा बॉल बघ ना, नवीन बॉल गेलेत. नाही ते नंतर बघू. पुढचा चेंडू पहिला वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरं षटक. पहिला चेंडूवरती समोरच्या दिशेने टटवलेला चेंडू आणि त्यावरती पाहूया सुबोध झेलबाद सुंदरसा कॅच पकडला ते म्हणजे अमोल याने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे पुरंदर संघाचं. आणि महेश कुडपे खुश आहेत कारण त्यांनी पहिल्याच चेंडूवरती मोठा मासा गळाला फसवलाय तो म्हणजे सुबोध सावंत. चांगला खेळाडू आउट झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी गेलेत ते म्हणजे मनसूर कुरेशी. आणि सुबोध सावंत यांची जागा घेण्यासाठी गेलेत ते म्हणजे मनसूर कुरेशी. हे देखील चांगले फलंदाज आहेत, नामवंत फलंदाज. मी तुम्हाला सांगितलं होतं नामवंत फलंदाज आहेत सर्व सतीश जोळे नायगाव संघाचे. आणि आत्ताच मनसूर कुरेशी जस्ट बॅटिंगला आले आणि त्यांच्या 50 रनसाठी ते पारितोषिक लागले. जर मनसूर कुरेशी यांनी वैयक्तिक अशा 50 धावा ठोकल्या तर कल्पेश मोहिते आणि अभिषेक बैद यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयेचं पारितोषिक असेल, लक्षात घ्यायचं आहे. मनसूर कुरेशी पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. चांगला दिग्गज असा फलंदाज आहे. नक्कीच चांगला परफॉर्मन्स असतो त्याचा पुरंदर प्रीमियर लीगमध्ये किंवा NPL असो किंवा बिग बॅश असो. चांगली फलंदाजी पाहायला मिळते त्याची. सुंदर असा चेंडू महेश कुडपेचा हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू. नक्कीच मला आठवतंय महेश कुडपे ह्याच बॉलची सकाळी प्रॅक्टिस करत असतात लेग ब्रेक याचा. आणि मनसूर कुरेशी यांनी लगातारचे 2 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मोनू सिंग यांच्याकडून राहुल सिंग यांनी 1000 रुपये लावले. आणि कव्हरच्या दिशेने हळूवार पद्धतीने टटवलेला चेंडू. संघाचे धावसंख्या आले 50. सतीश जोळे 11 या संघाची धावसंख्या आले 50. एक गडी बाद 50. अजित मोहिते वैयक्तिक अशा 47 धावांवरती खेळत आहेत. पाहूया महेश कुडपे पुरंदर संघ बी या संघाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ते म्हणजे महेश कुडपे याची. पुढचा चेंडू सोयरसा चेंडू धावसंख्येत भर. नक्कीच महेश कुडपे यांना माहीत आहे की अजित सारखा एक टेनिस क्रिकेट स्टार समोर खेळाडू उभा आहे तर नक्कीच ते पकडून टाकण्याचा हेतू आहे. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत महेश कुडपे. आतापर्यंत सतीश जोळे 11 नायगाव यांना थोडं थांबवण्यात त्यांना यश आलेलं आहे परंतु आता नाही. आणि नक्कीच ह्या षटकाराने अजित मोहिते याचे वैयक्तिक अशा 50 धावा झालेल्या आहेत. नक्कीच अजित मोहिते यांनी बॅट दाखवायचे वैयक्तिक अशा 50 धावा ठोकल्या आहेत. आजच्या पुरंदर प्रीमियर लीगची दुसरी 50 अजित मोहिते याच्या बॅटमधून. अजित मोहिते आपली बॅट दाखवायचे 50 धावा कंप्लीट झाल्या. आपली टीम इथे तयारीत आहे. नक्कीच सगळ्यात फास्टेस्ट हाफ सेंचुरी असेल ती म्हणजे पुरंदर प्रीमियर लीग 2026 ची अजित मोहिते याच्या बॅटमधून निघालेला षटकार. 11 चेंडू 53 धावांवरती खेळतात अजित मोहिते. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला चेंडू परंतु
एकच धावांवरती यश. चांगला कमबॅक केला ते म्हणजे महेश कुडपे यांनी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ते म्हणजे महेश यांची, कारण तब्बल 2 षटकामध्ये 47 धावा असताना 49 धावा असताना महेश कुडपे यांनी थोडंसं धावसंख्येवरती लगाम लावलाय. चांगलं कमबॅक केलंय ते म्हणजे पुरंदर संघ ब या संघाला. पुढचा चेंडू मनसूर कुरेशी याचा चौकार. नक्कीच महेश कुडपे यांना शेवटच्या चेंडूवरती चौकार मारलाय. मनसूर कुरेशी एक नामवंत असे फलंदाज. 3 षटका अखेरीस संघाचे धावसंख्या आले 62 धावा. एक गडी बाद 62 धावा. अजूनही एक षटक शिल्लक. बॉल द्यायचंय. बॉल टाक रे मंदार, डायरेक्ट टाक. बॉल दे ना. हे बॉल फोडून ठेव ना. पिशवी आहे अरे, पिशवी फोडून ठेव. बॉल जाणार अजून. पिशवी फोडून ठेव. 2-3 बाहेर टाकणार तो बाहेर. ए पाव तिकडे जरा बॉल काढा. वरती जाते वरती लटकतात बॉल. मगाशी मारली ना अजितने. वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथा षटक घेऊन आले ते म्हणजे अक्षय. मागच्या मॅच मधल्या मॅन ऑफ द मॅच. चांगली फलंदाजी केली होती अक्षयाने आणि गोलंदाजी 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना तब्बल 2 षटकार व 1 चौकार ठोकला होता तो म्हणजे अक्षयाने. आता पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत. 3 षटकाखेरीस सतीश डोळे 11 या संघाची धावसंख्या 62. अजित मोहिते अजूनही फलंदाजीसाठी रेडी. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, परंतु त्याचाही समाचार घेतलाय पाहूया. आणि त्याच्यावरती 4 धावा. चांगला चेंडू होता परंतु त्यावरती चांगला चौकार ठोकलाय ते म्हणजे अजित मोहिते यांनी. धावसंख्या 66 धावा. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. पाहूया संघाचा आजच्या दिवसातील उच्चांक गाठता येतोय का. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आहे 78. तो म्हणजे पुरंदर संघ ए या संघाचा. यावरती षटकार. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर होता 79. तो म्हणजे पुनीत 11 या संघाचा. आणि आतापर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत आणि संघाची धावसंख्या आहे 72 72 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पाहूया सतीश डोळे 11 हा संघ आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोरचा रेकॉर्ड तोडतोय का. पुढचा समोरच्या दिशेने टटवला चेंडू. पाहूया त्यावरती अजित मोहिते झेलबाद झालेले. चांगली खेळी करून बाहेर आले ते म्हणजे आमचे नायगावचे चांगले फलंदाज ते म्हणजे अजित मोहिते. दादा दे. 15 चेंडू मध्ये 64 धावांची घणाघाती फलंदाजी करून अजित मोहिते तंबूच्या आश्रयाला येताना चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे राहुल मला आठवत आहे. अरे राहुल दे व्हिडिओ बघ. 2 डाऊनची 2 डाऊन. नक्कीच सांगतोय अजित मोहिते यांचा चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 15 चेंडू 64 धावा. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच स्टँडिंग ओवेशन मिळाले ते म्हणजे सतीश डोळे 11 या संघाकडून. चांगला खेळ दाखवलाय. पुढचा चेंडू डायरेक्ट चेंडू होता परंतु त्यावरती अंपायरनी नोचा इशारा दिलाय. पाहूया मनसूर कुरेशी आणि काय झालंय. डायरेक्ट हिट. पंच निर्णय थांबत. अरे नाही आता मला इथून दिसलं नाही सर. पंच निर्णय आउट. आउट. नक्कीच नो बॉल होता. नाही दिसलं डायरेक्ट हिट लागला ना. नव्हतं मी व्हायचं. मी वर आलो.
आला 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 आता 2 डाऊन वरनं 3 डाऊन वरती आला, पण माझा मित्र आला नक्कीच. आत्ता झालेल्या माहितीनुसार कल्पेश मोहिते यांनी आम्हाला सांगितलंय हे नायगावचे थॉमस डाईट नाही नाही टॉमस डाईट. चला नाणेफेकीसाठी यायचंय. राम जानकी विरुद्ध नॅशनल ए, मंदार विरुद्ध रुपेंद्र माने. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी आमच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून दीपक लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. लालबाग परळमधील अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व. दीपक लाड, पैशाचं झाड. पुरंदरमध्ये येऊन आमच्या ताटात काहीतरी वाढ. पुढचा चेंडू रुपेंद्र माने या नाणेफेकीसाठी. आणि हा डोक्यावरून डोक्यावरून नाही. नक्कीच चांगला चेंडू होता, निर्धाव असा चेंडू, परंतु कोण राजू रनआउट झालेले आहेत आणि त्यांची जागा आलेले आहेत ते म्हणजे सौरभ सातिलकर. आणि आता स्ट्राईकला आहेत ते म्हणजे रोहित चव्हाण. एक चांगला उत्तम दर्जाचा फलंदाज आहे रोहित चव्हाण. चांगले त्याच्याही बॅटमधून षटकार आणि चौकाराची आतिषबाजी होते नक्कीच, कारण पुरंदरमधला सगळ्यात लांबच्या रेंजचा मारणारा षटकार तोच आहे. आणि हा 4 धावा. नक्कीच ह्या 4 धावाही संघाचा रुपेंद्र माने मंदार देशमुख या ठिकाणी आलेत. आपण या नाणेफेकीसाठी विनंती आपल्याला नॅशनल ए संघाचा कर्णधार. आणि आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर असेल तो म्हणजे टॉस सतीश डोळे इलेव्हन या संघाचा 80 धावा झालेल्या आहेत. पुणे इलेव्हन या संघाच्या 79 होत्या. आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेत. विशाल पाटील, दीपक लाडखास लालबागवरून आलेत, ते इथून नाही आहेत. 66 नंबर बस पकडून शिंदेवाडीला उतरलेत आणि तिथून चालत आलेत. पण ते राहतात म्हाडामध्ये. 66 पकडायला ते हायवेला आले विकीच्या इथे. विकीच्या इथून त्यांनी एक बस पकडली, ती मग मडकेबुवातून पुढे लालबाग असे आलेत ते. पुरंदर संघ ब यांनी लवकरात लवकर बाहेर यायचं आणि बॉल लवकरात बॉल लवकर घेतो. आपले फलंदाज बॉल पाठवायचे घे. आहेत. या जुना बॉल घे इथे. तो बॉल घे जुना. चला टॉस साठी चला. या दीपक लाड. अरे ये ना टॉस साठी. अरे दीपक ये रे दीपक. नाही रे नाही नाही कुठून दाखवू. आणि तुका आता पण दिसतोय लाईव्ह वर समोर. पुरंदर संघ ब याला जिंकण्यासाठी 24 चेंडू 81 धावांची गरज असेल. या मॅचमध्ये सतीश डोळे इलेव्हन या संघाचे फलंदाज अजित मोहिते यांनी 15 चेंडूमध्ये तब्बल 64 धावा ठोकल्यात. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील दुसरं शतक अर्धशतक असेल. सकाळपासून सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. आणि आता टॉसचा कल होईल. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतला जातोय तो दीपक लाड आणि दीपक लाड यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत नाणेफेकीचा कौल. थांब थांब थांब. इट इज अ कॉल नॅशनल अँड नॅशनल विन द टॉस. तुमचा निर्णय. फिल्डिंग करणार आम्ही. नॅशनल इलेव्हन या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू भीम, तुम्ही बॉल काढल्याबद्दल. आम्हाला माहिती आहे YPLचे मेन फिल्डर तुम्हीच आहात. ज्यांनी YPL घडवली ते म्हणजे भीम आणि अंड्या. हॅलो.
हॅलो. हॅलो. वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते म्हणजे सतीश धुळे 11 या संघाचे कर्णधार सुबोध सावंत. हॅलो. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्यावरती एक चोटी धाव काढण्यामध्ये राजेश दादांना यश आलंय. आम्ही सेमीला आलो सेमीला ह्याला तुमच्या टीमला घाललंय पहिल्या हॅट्रिकला घालवलंय नॉकआउटला बाहेर. पुढचा चेंडू सुबोध सावंत यांचा. संकेत यांना पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. सुंदरसा चेंडू स्लोअर पद्धतीचा परंतु त्यावरती सोयरसा चेंडू. एक धाव वाईड स्वरूपात. धाव संकेत भर. सुंदर असं एस्टिलेशन पाहायला मिळालंय ते म्हणजे अजित मोहिते यांचं. निर्धावाचा चेंडू सुबोध सावंत यांचा. चांगला हळूवार पद्धतीने टाकलेला ऑफ ब्रेकचा परंतु संकेताला काहीसा कळलेला नाहीये. धाव संख्या स्टेबल आहे. पाहूया पुढचा चेंडू सुबोध यांचा आणि यावरती तटवलाय चेंडू. त्यावरती पाहूया किती धावा. सुंदरसा फटका होता संकेताचा. बॅटमधून निघाला हा दणदणीत चौकार. पुरंदर संघ ब या संघाचे घातक फलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं लेफ्ट हँडेड संकेत सुंदर फलंदाजी करताना चांगला त्यांच्या बॅटमधून निघाला खणखणीत चौकार. सुबोध सावंत याच्यावरती चढवला हल्ला. सुबोध सावंत हा देखील एक मातब्बर असा गोलंदाज आहे. चांगला गोलंदाज आहे. सकाळी आणलेले समोसे इथे अजून आहेत. कोणाला विनंती आहे. थोडे मीडियम गरम आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 चेंडू 7 धावा. काय पाहिजे काका काय घ्या ना हे घ्या हे बघा घ्या पाहिजे एवढं घ्या. एक दोन गाव घ्या ना कशाला काळजी करताय. सुबोध सावंत आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना शशी जरा सचिनला इथे पाठव ना शशी. आणि अमन अमन जरा स्टेज जवळ ये. हॅलो. सुंदर अशी गोलंदाजी हाताळत आहेत ते म्हणजे सुबोध सावंत. शशी जरा स्टेज जवळ ये. चांगला तटवला चेंडू. त्यावरती पाहूया रोहित कोणत्या प्रकारे गोलंदाज. चांगलं असं क्षेत्ररक्षण रोहित याचं. एका षटकाखेरीज धावसंख्या आले 9. चांगलं असं षटक हाताळलं ते म्हणजे सुबोध सावंत यांनी. तब्बल 81 धावाचा पाठलाग करताना 81 धावाचा पाठलाग करताना धावसंख्या 9. अजूनही तब्बल 72 धावांची गरज असेल. 18 चेंडू 72 धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे पुरंदर संघ ब या संघाला. आणि बाप्पा मोर्याचे सर्व चांगली फलंदाजी पाहायला मिळाले ते म्हणजे सचिन भाताडे याची. अतितटीच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली सचिन भाताडे यांनी.
घेऊन जा शशी ती तू घेऊन जा जाऊ दे घेऊन जा हो काका दादा घेऊन जा सगळ्यांना खावा तिकडे सुशांत नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे सुशांत सावंत. महाड एक्सप्रेस चांगली गोलंदाजी करतात सुशांत सावंत. अचूक टप्पा भेदक गोलंदाजी. नक्कीच सांगितलं होतं तुम्हाला सुशांत सावंत हे चांगले गोलंदाज आहेत, चांगल्या दर्जाचे. त्यांची अचूक टप्पा म्हणून आणि भेदक गोलंदाजी म्हणून ते फेमस आहेत. आता मात्र चांगला तटोलला चेंडू त्यावरती चांगला षटकार पाहायला मिळाला. तो म्हणजे संकेताच्या बॅटमधून पुरंदर संघाचा फलंदाज संकेत एक लांबच्या रेंजला मारलेला षटकार. आत्ता चाललेल्या माहितीनुसार महाड एक्सप्रेस महाडला गेले असं आम्हाला सुचवण्यात आलेलं आहे सचिन पाटणकर यांनी. नक्कीच पाहूया पुढचा कोणत्या प्रकारे कमबॅक करतोय सुशांत सावंत उर्फ बाबू. चांगला गोलंदाज, सुंदर असा चेंडू आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल सुशांत सावंत उर्फ बाबू याची. चांगला गोलंदाज आहे. आता स्ट्राईक करतील. वर्षभर यांना खेळ होतो कशाला टाईप मी कधी खेळणार गुड शॉट आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते म्हणजे जयेश मोहिते यांचं. चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि सुबोध सावंत यांनी सोडलेला चेंडू परंतु त्याला कव्हर केलं ते म्हणजे जयेश मोहिते. चांगले असे खेळाडू आहेत. दादर चॅलेंजर्स प्लेअरच्या सगळ्यात यंग खेळाडू. चांगला क्षेत्ररक्षक म्हणून उच्च दर्जाला त्याला ओळखला जातो. गुड शॉट चांगला फटका या ठिकाणी राजेश काळे यांच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी बघा रनआउट घेणार नाही यांना माहिती आहे खालती डोंगा आहे बॅटिंगचा. डोंगा कधी पण येऊन वाजवेल यांचा बोंगा. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जयेश मोहिते यांचं. झेलबाद संकेत सागवेकर. आता आला डुंग 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 नाही अक्षय मोरे आलेत. दोन षटका अखेरीस पुरंदर संघ ब या संघाचे धावसंख्या आले 19. एक गडी बाद 19. जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता असेल. तब्बल 12 चेंडू 62 धावा, तब्बल 10 षटकार ठोकावे लागतील. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते म्हणजे तनिष मुंबई पोलीस. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय तनिष. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू त्यावरती एक धाव.
नक्कीच बाहेर तंबूमध्ये बसलेत आमचे मित्र सतीश जुळे 11चे सर्वेसा निलेश दादा लाड उर्फ गांधी. नक्कीच तनिष यांच्यावरती त्यांचा नजर असेल कोणत्या प्रकारे टाकतोय गोलंदाजी. आणि हा लांब 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 वरचा षटकार अक्षय मोरे. सुंदर अशी फलंदाजी करतोय अक्षय. नक्कीच मागच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच होता अक्षय. चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळला होता. 6 चेंडू 16 धावा असताना त्याने चांगले तटवले होते चेंडू, परंतु आता तो आलाय आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. चांगली फलंदाजी करताना अक्षय. मुंबई पोलीस वर्सेस मुंबई पोलीस चांगल्या पद्धतीचं क्रिकेट चाललंय. नक्कीच पाहूया तनिष कोणत्या प्रकारे कमबॅक करतोय. किपिंग मध्ये चेंजेस. सुबोध सावंत ते किपिंगला आलेले आहेत. पाहूया कोणत्या प्रकारे ते सुचवत आहेत तनिषला. परत एकदा टटवला चेंडू त्यावरती पाहूया आणि हा चौकार. चांगल्या पद्धतीने तटवतो चेंडू ते म्हणजे अक्षय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पुरंदर संघ ब या संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडे शांत होते, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये अक्षय मोरे हे आले आणि त्यांनी सूर दाखवलं की आम्ही काय कमी नाही. चांगले फलंदाजी करतात अक्षय मोरे. तब्बल 3 चेंडू 2 चेंडूमध्ये 10 धावा त्याने ठोकलेल्या आहेत. तनिष पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय तनिष. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. चांगला चेंडू आणि रोहित चव्हाण यांचा सुंदरसा थ्रो. नक्कीच लॉंग ऑफ वरून टाकला त्यांनी. चांगले फिल्डर आहेत आणि आजच्या दिवसात जे लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे प्रीतम पाष्टे नॅशनल ए या संघाचे क्षेत्ररक्षक. चांगले क्षेत्ररक्षक करताना पाहायला मिळाले नॅशनल ए संघाचे क्षेत्ररक्षक प्रीतम. पुढचा चेंडू डायरेक्ट चेंडू त्यावरती कव्हरच्या दिशेने तटवला हा चौकार. राजेश दादाच्या बॅटमधून निघाला खणखणीत चौकार. तनिष याचं थोडं मागडं षटक, परंतु अजूनही खूप स्कोरची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील राजेश दादा. धावसंख्या आल्या 36. सॉरी धावसंख्या झाले 35. 35. बॅट कुठे मला नाही माहिती. त्याच्या आतमध्ये हे आहेत माझ्या टी शर्ट दे बॅग दे. कोण आले बॉलिंगला रे? सौरभ. वैयक्तिक पहिला व संघासाठी चौथा षटक घेऊन आले सौरभ सातिलकर. सामना करतील अक्षय. पहिला चेंडू, परंतु त्यावरती एकच धाव काढण्यामध्ये समाधानी झालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे सतीश जुळे 11 या संघाचे. चांगला असा मातब्बर असा संघ आहे. आता पाहूया राजेश दादा कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतायत. सौरभ सातिलकर आणि हा कव्हरच्या दिशेने टटवला चेंडू, परंतु त्यावरती झेलबाज झाले ते म्हणजे राजेश दादा. जयेश मोहिते यांनी चांगला झेल टिपलाय.
सौरभ सातिलकर याला विकेट मिळाला आहे आणि आत्ता ज्याची आतुरता आलेली आहे तो आलेला आहे मयूर साळवी. नक्कीच त्यांच्याही तंबूमध्ये चांगला आवाज निघतोय तो म्हणजे मयूर साळवी, एक चांगला फलंदाज आहे. पाहूया कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतोय. हा देखील YPL चा प्लेअर आहे. पाहूया कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतोय. आणि मयूर साळवी उर्फ डोंगा याला लगातारचे 3 षटकार ठोकले तर तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक लागले. ते म्हणजे निखिल नायकर यांच्याकडून उर्फ बल्ला यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आणि संदीप बिर्जे यांच्याकडून 2000 पारितोषिक लागलंय. 3 बॉल 3 षटकार मयूर साळवी. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. टाकलेच नाही आणि आमचे बॉलरने आम्हाला टाकायला दिले नाही. पुढचा चेंडू सौरभ सातिलकर मयूर साळवी. पहिला चेंडू परंतु सौरभ सातिलकर यांचा अचूक चेंडू लोवर. नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत सौरभ सातिलकर. सातिलकर सातिलकर उर्फ छोटा माया. पुढचा चेंडू पुढचा चेंडू आणि हा निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे सौरभ सातिलकर यांची. तेवढंच चांगलं यष्टिरेशन पाहायला मिळालं ते म्हणजे मनसूर कुरेशी यांचं. सतीश ढोळे 11 नायगाव बलाढ्य असा संघ. यापुढे होणारा सामना राम जानकी विरुद्ध नॅशनल ए. लवकरात लवकर दोन्ही संघांनी तयार राहायचे आपली प्लेइंग 11 घेऊन. सुंदर असा फटका परंतु त्यावरती एकच धाव. सुबोध सावंत तिथे यांचं क्षेत्ररक्षण. पाहूया शेवटचा चेंडू मयूर साळवी. सामना करतील मयूर साळवी सौरभ सातिलकर. पाहूया मयूर साळवी यांच्या बॅटमधून षटकार येतोय का. आणि मयूर साळवी याला काहीसा मारताना आलेला आहे. चांगला चेंडू हाताळला तो म्हणजे सौरभ सातिलकर. नक्कीच सतीश ढोळे 11 संघ हा खूप मोठ्या स्कोरने जिंकलेला आहे. तर सतीश ढोळे 11 यांचं अभिनंदन. आणि नायक पुरंदर संघ ब हा हीच देखील चांगला खेळ खेळला आहे त्यांचे अभिनंदन. यापुढील होणारा सामना राम जानकी विरुद्ध नॅशनल ए. लवकरात लवकर नॅशनल ए आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढचे 4 सामने खेळवायचे आहेत. विलंब नाही होणार. नॅशनल ए लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. आता झालेला सामना सतीश ढोळे 11 नायगाव विरुद्ध पुरंदर संघ ब.